नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना मी जून 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे। हा महिना मेष राशीच्या व्यक्तींना बऱ्याचशा बाबतीत अनुकूलता दर्शवतो। विशेषतः पूर्वार्ध जो आहे तो व्यवसाय उद्योग करणाऱ्या व्यक्तींना अतिशय लाभदायक आणि नवीन नवीन प्रयोग आणि त्यामध्ये नवीन नवीन संधी उपलब्धता होण्याचा दिसून येतो। पहिल्या पंधरवड्यात या गोष्टी आपल्या प्रयत्नाला यशदायक होतील, त्यामुळे जे काही तुम्हाला प्रयोग व्यवसायात करायचे आहेत ते या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करा। नोकरी उद्योग असे करणारे जे लोक आहेत, विशेषतः नोकरी काही काळाकप्पा असून त्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये बदलीचे योग दिसतात, त्याप्रमाणे प्रमोशनचेही योग दिसतात। प्रमोशन विषयी काहीतरी हालचाल सुरू होईल त्यांच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, असंही दिसून येत आहे। या प्रकारे नोकरदार व्यक्तींनाही हा महिना विशेष अनुकूल असा दिसून येतो। जे लघुउद्योजक आहेत त्यांना खूप मेहनत आणि मेहनतीचे पैसे मिळवण्याचा योग दिसून येतो। काम करणाऱ्या व्यक्तींना, स्वतः कष्टकरी व्यक्तींना, हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींना कष्ट करा आणि त्याचा भरपूर नफा मिळवा असा योग दिसून येतो। एकंदरीत बिझी असणाऱ्या व्यक्तींना, कामात बिझी असणाऱ्या व्यक्तींना हा महिना लाभदायक, यशदायक आणि पैसे देणारा सुद्धा आहे असं मी सांगू शकतो। थोडासा उतावळीपणा किंवा चिडखोरपणा असा काही प्रसंगांनी आपणाला या महिन्यात येऊ शकतो। मनासारख्या काही गोष्टी न घडणे किंवा एखाद्या गोष्टीत पूर्ण विचार न करता छोट्याशा किंवा अल्पशा विचाराने एखाद्या नवीन गोष्टीत उडी घेणे, जमिनीचा व्यवहार अशा ठिकाणी थोडासा त्रास होणे, अशा गोष्टीही दिसून येतात। त्याबद्दल आपण विशेष काळजी घ्यावी। मेष राशीच्या व्यक्तींना प्रकृतीबद्दल खूप काही त्रास दिसून येत नाही, पण डोळ्यावर थोडासा पडदा आल्यासारखा किंवा अंधारी आल्यासारखं असं कधी जागरणाने दिसून येऊ शकतं। म्हणून जास्त जागरण करू नका अनावश्यक, आणि डोळ्यासमोर अंधारी किंवा असं काही आलं तर मात्र ताबडतोब त्यासंबंधी योग्य सल्ला घेऊन आपल्याला जी झोप हवी किंवा जी काही विश्रांती हवी ती घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। शिक्षण क्षेत्रातली जी मुलं आहेत किंवा ज्या क्षेत्रामध्ये ते शिक्षण घेत आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रगतीचा आलेख त्यांचा उंचावत जाईल। नवीन शिक्षण घेण्याचा किंवा जे क्षेत्र आतापर्यंत त्यांनी पादाक्रांत केलं नाही अशा क्षेत्रामध्ये जाऊन त्यामध्ये काहीतरी अभ्यासपूर्व आपल्याला संशोधन करण्याची सुद्धा एक संधी मिळू शकते। म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना विशेष लाभदायक यासाठी म्हणता येईल। त्या विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य तो फायदा करून घ्यावा। विशेषतः पहिल्या पंधरवड्यात अतिशय अनुकूल ग्रहमान आहे, त्याप्रमाणे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स वगैरे अशा ज्या काही द्यायच्या असतील, बुक करायच्या असतील डेट्स, तर त्याप्रमाणे करून घ्यावे। कौटुंबिक परिस्थितीमध्ये असं दिसून येते की कुटुंबासाठी काही खर्च तुम्हाला करावा लागेल, त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींसह काहीतरी कामानिमित्त कुठेतरी जावं लागेल असंही दिसून येत आहे। अशी जे काही संधी आली तर मात्र ती अवश्य घ्या, किंवा आपल्या कुटुंबाचा सहभाग, अंतर्भाव त्यामध्ये करून घ्या, म्हणजे आनंद द्विगुणित होईल। उत्पन्न या महिन्यात त्यांचं व्यवस्थित आहे मेष राशीच्या व्यक्तींना असं दिसून येतं। जी काही मेहनत ते करतायत, जे काही मेहनतीचं फल अपेक्षित धरतायत, ते अपेक्षित फल त्यांना या महिन्यात दिसून येईल। हे होतं मेष राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन।